म्हटलं यावं का आम्ही? या 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 हेमंतराव कशी की बाई? तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा आपल्या रणजित भाऊजींची अवस्था दत्तूपेक्षा पण वाईट होती. अंगावर फडकं काय, अगदी वाकू वाकू आग्रह करून करून सगळ्यांना वाढत होते आणि बाकीचे फक्त बसून खात होते. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात? नमस्कार. मालकीनबाई, वहिनी साहेब. थांबा. देवाचं दर्शन घ्या, तीर्थप्रसाद घ्या. वहिनी साहेब तुम्ही देवी सारखेच नाही का? कसा आला प्रवास? उत्तम उत्तम. देवदर्शन घेतो. आपली ती गाडी आपला ड्रायव्हर म्हटल्यावर ते काय परवाच. थांबा. घाई आहे का तुम्हाला? नाही. सर्वेश, दूध आणा की. कशा? बरी आहे की. मांडव परतण्याचा कार्यक्रम चांगला झाला ना? वय सगळे रीतिरिवाज यथासांग पार पडले ना? घे साजेरी घे. रणजितरावांकडनं सगळे रिवाज करून घेताना तुम्हाला काही संकोच वाटलं नाही ना? घ्या की दूध घ्या. हां. निसटला का हातून? वय म्हणजे माझ्याच कडून निसटला. मग मी आवडते की. थांबा, मी घेतो. सावकाश. एक मिनिट, कुणी हलू नका. फार काचा झालं तिथे. उगाच कोणाला इजा नको व्हायला.
सांभाळून कर. अरे सर्वेश, अरे तिथेच काय उभा राहिला, साफ कर ना हे. काके? काय ग बेबी? मी आवडते की. वा आईसाहेब, मानलं बुवा. बदला आणि तू पण एकदम सायलेंट मध्ये. किती शिकायचो हो तुमच्याकडनं. हा द्या इकडं. सुनबाई, किती वेळेला सांगायचं, ढाले पाटलांच्या घरचे लोक नोकऱ्यांची कामं करत नाहीत. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. दड आल्या पाटलाचे घरचे लोक कुठं नोकराची कामं करतात होय? कामच कुठं कर. पण आई साहेब, सुजित, आईसाहेब आहेत त्या. राहू दे, मी करते. रणजित, तुम्ही हे काही करणार नाही आहात. रणजित, काय सांगतोय आम्ही, तुम्ही हे काही करणार नाही आहात. रणजित, का नाही करायचं? तुमच्या हातून फुटलेला ग्लास तुमचाच मुलगा उचलतोय ना. आणि घरी आलेल्या पाहुण्यांना पाण्याचा ग्लासही उचलावा लागू नये ही तुमची शिकवण आहे. तुम्हीच आमच्यावर संस्कार केलेत ना, अतिथी देवो भव. मी फक्त तुमच्या आज्ञेचं पालन करतोय.
कारण मुलाच्या घराकडून जसे मुलीचे संस्कार पाहिले जातात तसेच मुलीच्या घराकडून पण मुलाचे संस्कार पाहिलेच जात असतील ना. आणि तुमच्या मुलाचे संस्कार कोणी काढलेले हे तुम्हाला चालणार नाही, हो ना? प्लीज जरा तुम्ही लांब व्हा, इवन सगळेच लांब व्हा. हे सगळं स्वच्छ व्हायला हवं ना. प्लीज जरा प्लीज. शिकलंच बाबा. सॉरी हां. हो नाही त्याचं काय आहे, आमची अक्का तशी नारळासारखी आहे. नाही, आमचं तसं काहीच नाही. असू दे. संजू, अगं तुझी आई आणि बहीण पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ना, जा त्यांना घर दाखव. या पाठराखीने घर बघितलंच आहे, तू दाखव की. नाही म्हणजे मी चाले असते, पण वर खाली सकाळपासून खूपदा झालंय. संजू जा दाखव जा. अहो नाही नाही, राहू दे, कशाला उगीच. आम्ही थांबतो इथंच. अगो बाई, नाही नाही काय, आपली पोरगी कुठे राहते ते बघायचं नाही तुम्हाला? खरं तर मी माझ्या पोरालाच दटावून सांगणार होते की जाऊन घर दाखव. संजू पण तू दाखवून ये जा. बेबी मावशी, हा? काय आणू दे का, चहा पाणी नाहीतर काय खायला? तुम्हाला काही खायला सरबत काही आणू का? नग झालंय आमचं खाणं. नक्की? हा, गळ्या शपथ खरंच. आमची संजू पण सारखी गळ्या शपथ करत असते. सर्वेश, तुझा हात कसा आहे रे? नाही, बरं आहे आता. बरं आहे ना, जा. आमचा सर्वेश, याचं बोट कापलं होतं तेव्हा संजूने इतकं प्रेमाने पोहे बनवले, एकदम झकास बनवले होते. खरं तर ना माझं डाएट चालू आहे, मला ते कार्बोहायड्रेट का काय ते खायचे नाहीत. या पोरीने काय इतके चांगले पोहे बनवले होते. काय ग, हा चांगले 2 प्लेट चापले मी. माझी गुणाची बाय आहे ती. खरंच गुणाची बाय. आता कुणी काय पण म्हणू दे. अहो बेबी मावशी, जरा इकडे येता का? ते काय म्हणतात बघा की जरा. हा, मी आलेच बर का. संजू जा घर दाखव त्यांना. चल. संजय, काही झालंय का? नाही म्हणजे त्या म्हणत होत्या कुणी काही म्हणू दे नाही म्हणू दे, मग काही नाही. तुला तुझ्या आडग्या संजूचं घर बघायचं की नाही? चल ग ताईडे. साजिरे हळू जरा. काय रावसाहेब, काय म्हणती सिरीज 8 तुमची, कशी चालली आमच्या आंबेगावच्या रस्त्यावर ना? जशी तुमची S9 स्पोर्ट्स मॉडेल चालते ना, तशीच चालते. वा वा वा,
यांचा बोलण्यात हात कोण धरणार आहे हा? बरं दादासाहेब, त्या कोल्हापूर रोडवरचा 10 एकराच्या प्लॉटचं डिलिंग झालं का? शिरोळे सरकार सांगा झालं का डील? आता साक्षात माधवराव सरकार मध्ये उभे असताना कसं काय होणार नाही? हा. आम्ही काठी लावली आणि दादासाहेबांनी त्यांची करंगळी आणि उचलला 10 एकराचा गोवर्धन पर्वत उचलला. बर शिरोळे सरकार, याबद्दल तुम्हाला आमच्याकडनं पार्टी. ही असली दुधाची? नाही नाही, आपली वाली पार्टी. जागा तुम्ही ठरवायची. नमस्कार नमस्कार. हे आमच्या रणजितरावांचे सासरे पंजाबराव बांद. हे बरं का, आम्ही पानमुंद्याचे बांधल सरकार. पानमुंदा माहिती असेल तुम्हाला, फेमस आहे. हा, शिरोळवरनं राईड घ्यायचा थेट पानमुंदा. हा, पानमुंद्याच्या सेंटरला आपला 750 एकरचा डोंगर. किती? 750 एकरचा. हा, आणि 60 एकराचा टेबल टॉप. अहो अशी जमीन तुम्हाला सांगतो, अहो सुपारी फोडायला तुम्हाला दगड सापडणार नाही. हा, अहो काजळाची वडीच म्हणा ना. अहो खाली कालव्याचं पाणी आणि वर वर आमच्या फिशरीचा प्रोजेक्ट. असे मासे तुम्हाला सांगतो, जगातले कुठले बी मासे म्हणा आपल्याकडे आहेच. हा, आणि वारात रस्ता भुंगाटे तुम्हाला सांगतो, ते आपण हे पण करणार आहे. हे नाही का, काय तुमचं विंडमिलचा प्रोजेक्ट आहे. पण कसं आहे की ते कोर्ट कचेरीत अडकले ना. आता खानदानी माणूस म्हणणार कोर्ट कचेरी आलेच. पण आपण पण थांबलो ना, डायरेक्ट आपण मुंबईवरनं हायकोर्ट मधला वकील बोलवलाय. जिंकलो आपणच. तुमचं नाव काय म्हणलं? रावसाहेब ना? रावसाहेबच. कुठली सिरीज म्हणलं तुम्ही? 8 सिरीज टॉप मॉडेल आहे, टॉप मॉडेल. अहो 8 सिरीज मध्ये टॉपच आहे ना. ऍव्हरेज उत्तम असेल ना. पण मी सांगतो तुम्हाला, पेट्रोलचाच घ्या. काय डिझेलची गाडी लय काम काढते. पेट्रोलचीच बरी. ते नाव काय म्हणाला हो मुंबईतल्या वकिलाचं? नाही, माझी बऱ्यापैकी ओळख आहे मुंबईत म्हणून विचारलं. असं का? हे इथलं कोकण पट्ट्यातलेच आहेत. असं नाही का ते गोरे गोरे से टक्कले बघा, थोडेसे गिड्डे हायटेड. हो, काहीतरी नाव असेल की त्यांचं. आहे ना, नाव आहे ना. काय त्यांचं नाव? अहो आता तोंडात हो. थांबा सांगतो तुम्हाला. स्वानंद तुळपुळे. स्वानंद तुळपुळे त्यांचं नाव आहे. तुळपुळे? हे नाव कुठं ऐकल्यासारखं वाटत नाही बुवा. अहो लय फेमस आहेत. नाही, मुंबईतला एवढा मोठा वकील आहे आणि आम्हाला कसं काय माहित नाही? ऑफिस कुठं आहे? हेच मुंबईमध्ये. सांगतो ना. अहो फार हे हाय क्लास ऑफिस आहे. असे AC BC सगळे काचा बिचा लावलेले आहेत. हे डोंबिवलीमध्ये त्यांचं ऑफिस. डोंबिवली म्हणजे मुंबई नाही. नाही का? पण मला वाटलं मुंबई तेच, म्हणजे मुंबई ठाण्यामध्ये काय नुसतं खाडीचा पट्टा आहे. नाही पंजाबराव, नाही जेवण लागलंय, जेवण करून घ्या जा. बरं का दादासाहेब, आम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम कीनच आहे. तुम्हाला सांगतो, सूर्यास्तानंतर अन्नाचं कण घेत नाही मी. अहो खानदानी माणसांनी कसं फिट राहिलं पाहिजे. या की तुम्ही काय घेतच नाही. या दादासाहेब. मामासाहेब आहे का? यमंत्र तुम्ही आमचे काय झालं? नाही, थोडं जरा महत्वाचं बोलायचं होतं. येता का? अहो इथं चर्चा रंगली खानदानी माणसांची. कुठं तुम्ही मध्ये आपलं काढलं काहीतरी? नाही, थोडं अर्जंट होतं. म्हणजे आपल्या रणजितरावांनी तात्काळ बोलवलं होतं, तुमची आठवण काढली होती. चला की.
हा का बर 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 का मंडळी, तुम्ही कॅरी ऑन, मी लगेच जॉईन होतो. काय काम असतात आपले, नुकतंच लग्न झालं. हा तुमचं चालू द्या. आलोच हा दादासाहेब. चला आलोच. केवढ्या पायऱ्या होत्या, पाय दुखले बाया माझे. घर बघता बघता, घर नाही राजवाडाच आहे बघ जणू. संजय, ही तुझी खोली आहे व्हय? यांची खोली आहे. पण मी आता बेबी मावशींच्या खोलीत झोपते. मग एकदा का देवदर्शन झालं किंवा इकडंच. बर, म्हणजे देवाचं नीट दर्शन झालं नाही वय? साजरे, एवढी मोठी घोडी झालीस, 2 जीवांची आहेस तरी बी अक्कल कशी नाही ग तुला बोलायची? तिचं तिने बघून घेईल की. तू का बस बरं जरा, मला जरा बोलू दे तिच्याशी. समद घर झाकच आहे बघ. समद घर झाकच आहे बघ. पण जावई बापूंची खोली सगळ्यात वेगळी आहे. अगं, ही खोली बघूनच कळतंय जावई बापू किती लाख दिलाचा माणूस आहे ती. खोलीत सात्विकपणा भरून आहे. निस्तात सात्विकपणा असेल तर पुढचं सगळं अवघड होईल. थोडा तर तडका पाहिजेच की. हा, तो तू देशीलच म्हणा. वय वय तायडे, डिनर की हिरो आहे तिचा. ही बघ कशी बोलायली चाडकी चपाती. आता काय बोलले तेव्हा तायडे मी? अगं, बिन लग्नाच्या पोरीने असं बोलू नये, लग्न होत नाही. होय का? मी बोलेल पुसून टाका. मस्करी करते ग मोने मी. साजरे, बस झाला आता चावटपणा. अगं, उशीर झालाय. अगं संजय, माहेरच्या लोकांनी लेकीच्या सासरी एवढा वेळ थांबायचं नसतंय. अगं, बरं दिसत नाही ती. निघतो आम्ही आता. काके, तायडे, तुम्ही जरा वाकी पुढं. मला संजयशी जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचं आहे. आता ही तबी आहेच का तुमचं कुचू कुचू? अगं, लई टाइम नाही लावणार, 5च मिनिटात आली. वाहन पुढं. मोने, 5व्या मिनिटाला जर तू बाहेर नाही आलीस का नाही, 6व्या मिनिटाला मी आत येईन. आणि हे संजीचं सासरे बिचारे काय बी बघणार नाही बघ. चांगली पडवून काढीन तुला. आणि हे बघ संजय, तिच्या बरोबर काय फाजीलपणा करत बसू नकोस. अगं, सासर आहे हे तुझं. आई, तू काय बी काळजी करू नकोस बघ. मी मोठी झाली ना आता. ये लवकर खाली. हा, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. चल. संजय, गडबडीत बायका लई महत्वाच्या विषयावर बोलायचं राहूनच गेलं. हा, मग बोल की. एक लई आनंदाची बातमी आहे. आपल्याला एक लई मोठी म्हणजे मोठी ऑर्डर मिळाली आहे. आतापर्यंतची टॉप ऑर्डर पापाजींच्याच ओळखीनं. काय बोलतेस? म्हणजे पापाजींची ऑर्डर होती त्यापेक्षा पण मोठी ऑर्डर? होय, ते हायवेवर शारदा हॉटेल आहे की नाही, तिथून मिळाली आहे. अय्यो, कसलं भारी
पर संजय, दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या कल्याणी पापड उद्योगाचं काय पुढं? म्हणजे माझं म्हणायचं असं आहे मला की तू इथं आंबेगावात राहतीस, मी तिकडं पानगुंद्यात राहते, मग कसं जमणार? मला काही समजण्यात झालंय. म्हणजे मी आत्ताची ऑर्डर एकली करू शकते, त्याचं काही नाही, पण पुढं काय? आपला कल्याणी उद्योग बंद नाही ना होणार? खरं सांगू का मोने, या लग्नाच्या धपडक्यात मला या सगळ्याबद्दल विचार करायला वेळच नाही मिळाला बघ. म्हणजे ही गोष्ट तू दाजींच्या कानावर घातली आहेस का नाहीस? अजून तरी मी त्यांना काही व्यवस्थित सांगितलं नाही बघ. पण तू काळजी करू नकोस, मी काहीतरी विचार करते. म्हणजे तू तुझ्या डॅडींपाशी हे समजा सिक्रेट ठेवत आलीस, तसं दाजींसोबत बी ठेवावं लागणार वय? कसलं सिक्रेट? काय हा. आहे की मी थांबा थांबा थांबा, कुठे आहेत रणजितराव? हा? आठवण काढली होती ना त्यांनी? हो आठवण केली ती. काय हेमंतराव, हा? ठाले पाटील आडनावाच्या जावायला असं ताटकळत ठेवतात का तुम्ही? नाही म्हणजे आठवण काढली होती, पण भेटायचं असं काही ठरलं नव्हतं. मामासाहेब आपल्याला उशीर झालाय, आपण जाऊया का? आहे का केली का घाण? काय जाऊ बापू, म्हणून मी तुम्हाला कुठं नेत नाही. अहो इथे 4 खानदानी माणसं दूध पे चर्चा चालू आहे. हा? तुमचं काय चालू आहे? घरी जाऊया घरी जाऊया. नाही तुम्ही हे घर बघितले का? लय मोठं घर आहे म्हण. जरा फिरून बघूया का? चला की. अहो काय हेमंतराव, हा? कसलं घराचं कौतुक सांगताय आम्हाला? अहो एक नाही 56 घरं बघू आपण, खानदानी आहे. हा, एकदा का डोंगर आपल्या हातात आला तर या वाड्यापेक्षा वीजभर भारी वाडा आपण बांधू. हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करून घ्या, साजेरेल जेव घाला. आलोच इथे आमच्या दूध पे चर्चा चालू आहे. तिथे खानदानी माणसांची चर्चा उरकतो नाही, यांची आवाला येतो. हा, तुम्ही वा पुढं. आलोच, आता डिस्टर्ब करू नका. हा, आलो. हा, मामासाहेब उद्या भाऊसाहेबांची वेळ घेतलेली आहे, आपण सगळे जाऊ 11 वाजता सकाळी. भेटतील. नमस्कार सांगितल्याप्रमाणे परत जॉईन केलं मी. तर काय म्हणत होतो तुम्ही? कुठे युरोप घेऊन बसलो तुम्ही? अहो आमच्या पानबुंद्यात या डोंगरावरती मस्त 4-5 किलो बर्फ घेऊन बसायचं, स्वित्झर्लंड तिथंच. या दादा साहेब यांना घेऊन, हा, विथ फॅमिली. बरं का? काही नाही हो दाजी, ते आपलं मैत्रिणीचं चाललेलं असतं. काय संजय, काही खास नाही एवढं. खास आहे की नाही ते आम्ही शोधून काढू शकतो बरं. विसरू नका, आम्ही पोलीस खात्यात आहोत. कुठलीच गोष्ट आमच्यापासून लपून राहू शकत नाही. सांगा, काय सिक्रेट होतं? काय कुठं, काही नाही. संजय काक्या ग वाट बघत असेल खाली, ओरडतील मला, मी येते. मी पण आलेच जरा. आजची रात्र ठेवा तुम्ही सिक्रेट. उद्यापासून नाही जमणार. का? उद्या काय स्पेशल आहे? उद्या काय? हो. उद्यापासून आयुष्यभर तू आणि मी दोघच असणार. इथून पुढे तुझं कुठलं सिक्रेट राहू देणार नाही. मी जाऊ?
जा. विसरू नका, आम्ही पोलीस खात्यात आहोत. कुठलीच गोष्ट आमच्यापासून लपून राहू शकत नाही. आपणाहुनी जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवण्याचा मानी विट तो एक मूर्ख. काही बोलायचं होतं का दादासाहेब? होय सर. पाणी गळेपर्यंत आले म्हणता म्हणता पार नाकात शिरायला लागले. म्हणजे विषय बांधलांचा आहे तर? होय. कसं आहे आईसाहेब, आम्हाला माहिती आहे लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचंच नसतं. दोन कुटुंब एकत्र येतात, इथं दोन खानदानं एकत्र आली आहेत. पण काय? पण हे रणजितरावांचे सासरे पंजाबराव बांदल यांचं काही समजणच झालंय मला. म्हणजे रिकाम्या घड्याला डबडब फार आहे. जे पदरी पडलं ते पवित्र मानून घ्या दादासाहेब. अहो आईसाहेब, आता अजून काय पवित्र करून घ्यायचं राहिलंय सांगा ना. रीतसर आमच्या भावाचं त्यांच्या पोरीशी लग्न लावलेलं आहे. त्यांच्या पोरीला नीट व्यवस्थित घरात नांदवतोय. पण आता आपण कुठं आलोय, कशासाठी आलोय, कोणाशी बोलतोय, कुठं काय बोलावं, कशाचाच सेन्स नाही हो या माणसाला. आपले व्यायी आहेत पंजाबराव बांदल. अहो मान्य आहे ना. काय आईसाहेब, आम्ही जे बोलतोय ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण आज आमच्याच माणसांसमोर आमची जी शोभा झाली आहे ना, त्यामुळे हे बोलावं लागतंय. काय झालं? जरा स्पष्ट बोला दादासाहेब. आज घरात पूजा होती, म्हणून रीत म्हणून आपण बांधलांना निमंत्रण दिलं. पण एकच विनंती करतो आईसाहेब, या पंजाबराव बांधलाला आपल्या घरापासून शक्य तेवढं लांब ठेवा. म्हणजे अगदी खरं सांगायचं ना आईसाहेब, तर या घरात उठा बसायची त्याची माफ करा, लायकी नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? मान्य आहे आम्हाला. तुमच्या तीर्थरूपाने आयुष्यात बऱ्याच चुका केल्या, त्यातलीच ही एक. पंजाबरावांना वचन देऊन बसले आणि मग त्यातल्या त्यात सुंदर उच्च शिक्षित रणजितला परफेक्ट अशी मुलगी, तिची सोरीक जुळवली आपण. बाकी सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष केलं. पण पदरात आली ही न वानाची न गुणाची. आणि आपलं नाना रणजित, ते तोल आणि ताल सोडून वागायला लागले. असू दादासाहेब, ती वाभरट मुलगी ढाले पाटलांची सून आहे हे सत्य आहे. सत्य कितीही कडवट असलं तरी ते स्वीकारणं मस्ट आहे. काय निघालात का? हो. दशरथ सामान घेऊन गेलाय ना, आता तू तिला उचलून घेऊन जा बरं. अहो नाही नाही, कशाला? हे अगं बेबी मावशी खेचते तुझी. वा रणजित भाऊजी, बायको बरोबर मस्त मजा चालली आहे. त्यांना सांभाळून काय घेताय, काळजी काय घेताय? जरा तुमच्या मोठ्या भावाला सांगा काळजी बिळजी घ्यायला. राजश्री, प्रेमाला प्रेम दिलं ना की प्रेम मिळतं बघ. आणि मग नवरा सुद्धा काळजी बिळजी करायला लागतो. हो का? बेबी मावशी साहेब, ते सुजित भाऊजी नाही दिसले कुठं? अगं तो कुठे घरी राहायला, आला तसा बुरकन निघून गेला रात्री. अयो गेले? पण म्हणजे कुठे गेले? तुमच्या यांना विचारा की.
तेवढंच तुम्हाला इशय मिळेल गुलुगुलू करायला. ओके वहिनी, मी सांगेल तिला प्रवासात डिटेलमध्ये. हे बेस्ट आहे. रणजितराव, देवदर्शनाला जाताय ना, मग गाडी लेट नका करू बरं. जा फिरून या, मस्त मज्जा करा राजा राणी जोडीनं. हो. घराचा ताल आणि स्वतःचा तोल सांभाळणारे व्हा. संसाराचे काटे वेचता वेचता फुलं उधळणारे व्हा. एकमेकांना समजून घ्या, सुखी करा, सुखी व्हा. थंडी आहे बाहेर, गरम कपडे. हो सासूबाई, मी ठेवलंय सगळे व्यवस्थित. ह्यांचे 2 जॅकेट्स पण ठेवलेत. रणजित, तुम्ही ड्रायव्हिंग चांगलं करता माहिती आहे आम्हाला, पण ड्रायव्हर घेतला असता तर बरं झालं असतं. हो नाही आहे साहेब, त्याची काहीच गरज नाही. आणि फार काही अंतर नाही आहे ना, दिवसाचा प्रवास आहे आणि सवयीचा आहे माझा रस्ता, त्यामुळे काळजी करू नका. असं म्हणता? ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं याही वेळेला. आईची मायाच अशी असते, मुलाला हवं तसं करू देणारी. बरं आई साहेब, येऊ आम्ही. या रणजित, जी आहे सर. तुम्ही गाडी काढा आणि संजीवनी, तुम्ही या जरा इकडं. जी सासूबाई. कॉलेजमध्ये असताना आम्ही एक कविता वाचली होती भारत तांबेंची. नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते. तुमच्याकडे बघून आठवण आली त्याची. काय नव्या नवलाईचे 9 दिवस आहेत हे. म्हणजे आता हे नवऱ्याबरोबर फिरणं बिरणं, नवरा बायको मधलं पहिलं पहिलं प्रेम, हे असंच राहणार याची काही शाश्वती नाही, म्हणजे गॅरंटी नाही. ते बदलत जातं. पण तुमचं आमचं नातं ते तसंच राहणार आहे, शाश्वत. हे सासू सुनेचं नातं तुमच्या लक्षात राहणं मस्त आहे. हे नातं टिकवायचा प्रयत्न करा, फायद्यात राहाल. या आता. जी सासूबाई. पूजेचं सामान घेतलंय, गरम कपडे, थर्मास, वॉलेट, मोबाईल, चार्जर. काय शोधताय? काही राहिलं का? मी जाऊन घेऊन येऊ का पटकन? सापडली. हे काय? हे त्या दिवशी तुम्ही चॉकलेट खाल्लं, गुलाबजामुन खाल्ला, पेढा खाल्ला, काल जिलेबी तोडली.
हा लवंग तोडण्याचा सोपस्कार उरला, तोही पूर्ण करू फार्म हाऊसवर गेल्या. जावं की तिकडं. उदासीनता विसर जगाची, तुझाच मी तू माझी सदाची. विरले हृदयांतरी बघ अंतर, तू आणि कमी जवळ निरंतर. कवी अनिलांची आहे. काय काय म्हणले? अगं मी जी कविता म्हणालो ती कवी अनिलांची आहे. असं भारी आहे भारी आहे. उदासीनता भारी आहे. तुझाच मी तू माझी सदाची. संजू, अगं आपलं लग्न झालंय. हा हा, मग तू बोलू शकतेस माझ्याशी जे बोलायचंय ते. खरं सांगू का? जे खरंय तेच सांग. माझ्या पोटातले डबरा पडलाय बघा, म्हणजे मला लय भूक लागली. अगं आओ आओ म्हणजे तसं नाही. आओ काय झालं आता, काल आपल्या घरी पूजा होती तर मला रामपारीचं लवकर उठायचं होतं, त्या नादात राहून गेलं. आज सकाळी पण आपली लय घाई गडबड झाली बघा, म्हणून मी काय नाही खाल्लं आणि आता पोटात डबरा पडलाय. अगं मग मला भूक लागली आहे, इतकी लहान आणि जरुरी गोष्ट सांगायला इतकं टेन्शन, तेही स्वतःच्या नवऱ्याला सांगायला. अहो तसं नाही, पण आता आपल्या ढाले पटल्यांच्या घरात सगळी येळचळी होणं मस्ट आहे ना. काय बोललीस? सॉरी. बरं ठीक आहे, पुढे जो डाबा येईल तिथे आपण मस्त तांबडा पांढरा आणू. हा अहो पण आपल्याला देवदर्शनाला जायचंय ना. अरे हो, हा बरं ठीक आहे, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे लाजवाब पराठे मिळतात. आलू, कोबी, गाजर, मुळा, तू म्हणशील ते पराठे ऑर्डर करू शकतेस. चालतंय ना? हा पळतय की. चल